नाही, मला याच्याबद्दल काही सांगता येणार नाही, कारण मला राजकीय कुणी संपर्क केलेला नाहीये। मला फक्त राजकारणात बोलण्याचा अधिकार आदरणीय सुप्रियाताई आणि साहेब हे दोघं, जयंत पाटील साहेब जर राजकीय विषयावर चर्चा करू शकतात, चौथा माणूस कोणी दुसऱ्या पक्षाचा तर मला कोणी राजकीय बोललंच नाही। अशी माझ्या दृष्टीने तरी ती माहिती एकदम चुकीची आहे। आम्हाला कुणाला संपर्क, आमच्या 8 लोकसभेचे खासदार आम्ही एकत्रितरित्या एंटायर सर्वजण एक आहोत, आम्हाला कुणीही कुठेही संपर्क केला नाही असं माझं मत आहे आजच्या क्षणापर्यंत। आता तुमच्याकडे कुठून बातमी आली मला नाही सांगता। आज अजित पवारांना सुरेश धस भेटायला गेले, धनंजय मुंडे यांनी सगळ्या चिन्हाच्या ह्याच्यामध्ये आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा असं आपण कधी म्हटलं नाही, अशी बदलची भूमिका सुरेश धस घेताना दिसतात, कसं बघतात? नाही, आता ते काय बोलले हे मी ऐकलं नाही, ते बघावं लागेल, ऐकावं लागेल, त्याच्यानंतर बोलते। नाही, मला राजकीय कुणाचाही फोन आलेला नाहीये किंवा राजकारणावर मला कुणी चर्चा केली नाही। माझ्याशी चर्चा करायला कुणाची आता नमस्ते झाला असतं सभागृहात तर एखाद्या विषयी कुणी समोरासमोर आलं तर कुठल्याही पक्षाचे असतील, भाजपवाले असतील, कुणी सर्वांचं आमच्या सभागृहात तेवढं काय कुणाची भेट झाली तर अशी कुणाची भेट नाही, कुणाचा राजकीय मला फोन नाही, संपर्क नाही। मला आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांची सभागृहात एकदा नमस्ते सोडून याच्याशिवाय कुठेही काही भेट नाही, गाठ नाही, माझं कुठं बोलणं नाही। नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे। बघा, आता आमच्या बीड जिल्ह्यात किती नैतिकता आहे, महाराष्ट्रात किती नैतिकता आहे, ह्याच्यावर मी बोलावं असं एवढं मला वाटत नाही। आता नैतिकता ज्याची त्यानं सांभाळून बघितली पाहिजे, त्याच्यावर मी काही बोलणार नाही। राज्यभरात गुंडगिरी वाढते असं वाटतं, ते तर 100% खरं आहे ना। बीड राज्यभरात गुंडगिरी किती प्रमाणात होती, पण बीडमध्ये तर 100% गुंडगिरीचं राज्य आहे आणि गुंडांचं राज्य कमी करण्यासाठी बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था पुनश्च एकदा प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारने काम केलं पाहिजे। उपमुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे असं मी वारंवार सांगितलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये जर सरकारनं लक्ष घातलं आणि जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही मोकोको लावणार, सामूहिक गुन्हेगारी डिक्लेअर करून सगळं मोकळी करणार आणि ह्याला कोणाला सोडणार नाही, तर या पद्धतीनं जर मुख्यमंत्र्यांनी काम केलं तर अतिशय उत्पन्न होईल, पण असं काम केलेलं आणखी तरी काही दिसेना मला।